5 मिनिटात आपण चालू करू. ओके, तर आज आपण काल डिस्कस केलं होतं की स्मॉल प्रोजेक्ट बनवणार आहे. ठीक आहे, म्हणजे एक लँडिंग पेज. ओके, सो आपण आज एक पेज बनवणार आहे युजिंग टेलविन CSS. ठीक आहे, ते असेल आपलं एक जे लँडिंग पेज असतं वेबसाईटचं ते म्हणजे होम पेज, आणि त्याच्या आधी आपण प्रॉपर इन्स्टॉलेशन आणि इंट्रोडक्शन स्टार्ट करू. त्याच्यानंतर मग कोड करायला स्टार्ट करू. मी आता जेवढे टॉपिक झाले फ्रॉम स्टार्टिंग टू एंड, ठीक आहे, एक एक एक्सप्लेन करेल. आणि जर तुम्हाला डाऊट असेल तर विचारा, जर नसेल ठीक आहे तर मग आपण पुढे जाऊन लगेच मग तुमचा जो एक प्रोजेक्ट बनेल, ठीक आहे, एक लँडिंग पेजचं जसं आपलं होम पेज असतं वेबसाईटचं, ते आपण टेलविनने स्टाईल करणार. ठीक आहे, सर्वात ठीक आहे. आता मी परत एकदा एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, टेलविन CSS काय, आपण यूज का करतो, आणि त्याचे प्रॉपर आपण आतापर्यंत जेवढं शिकले युटिलिटी क्लासेस शॉर्ट्स मध्ये, म्हणजे पूर्ण आपण जसं एक एक बघितलं जसं पूर्ण याच्यात नाही, बट मी वन बाय वन प्रत्येक आतापर्यंत जे आपण शिकलोय, ठीक आहे, इंट्रोडक्शन पासून तर स्टायलिंग अँड युटिलिटी क्लासेस, त्याच्यानंतर स्टेटची प्रॉपर रिस्पॉन्सिव्ह डिझाईन, ठीक आहे, हे पूर्ण टॉपिक मी एक्सप्लेन करेन. आणि त्याच्यानंतर मग आपण एक स्मॉल प्रोजेक्ट बनवू
आणि आजचा दिवस आपण तेच करणार. एक मिनिट फक्त. आणि याच्यामध्ये तुमच्या इन्स्टॉलेशनचा स्टेप असतील. इन्स्टॉलेशन कसं करता आपण टेलविन आपल्या प्रोजेक्टमध्ये, ठीक आहे, टेलविन. त्यामुळे हे लेक्चर असेल ते, जर तुम्हाला मागचं काही समजलं नसेल, ठीक आहे, लेक्चरमध्ये किंवा काही कन्फ्युजन असेल तर हे तुमचं इथेच डाऊट विचारून घ्या, कारण की याच्यानंतर आपण एकदा कोड करायला लागलो, ठीक आहे, पुढे गेलो त्याच्यानंतर मग परत बेसिक जर तुमचा क्लिअर नसेल तर मग उपयोग नाही, ठीक आहे, ऍडव्हान्स लेवलला जाऊन किंवा डायरेक्ट आपण एक पेजला कोड करायला. त्यामुळे सर्वात आधी इंट्रोडक्शन, ठीक आहे, टेलविन काय आहे, टेलविनचा यूज कशासाठी होतो, त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन नंतर तुमचे क्लासेस, युटिलिटी क्लासेस, सर्वात मेन जो असतो, ठीक आहे, तो हाच पॉईंट आहे तुमचा कोर कॉन्सेप्ट मध्ये, युटिलिटी क्लासेस. त्याच्यानंतर स्टेट रिस्पॉन्सिबिलिटी, हे बाकीचे आपण हे बी आपण करू, ठीक आहे. पण त्याच्या आधी सर्वात मेन हे तीन असतात, युटिलिटी क्लासेस, ठीक आहे, स्टेट्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन यूज कसं काय करतात टेलविनचं, ठीक आहे. एवढे क्लासेस कोणा लक्षात नाही राहता, आपण जे क्लासेस आहे ते आपल्याला जी रिक्वायर्ड आपल्याला स्टाईल लागणार आहे ती आपण सर्च कसं काय करायचं, ठीक आहे. आता हे जर मी सांगितलं तुम्हाला यूज कसं आपण करतो, ते सर्च करून डायरेक्ट इथे फ्लेक्स वगैरे जर नीड असले आपल्याला आपण सर्च मारतो, इथून डायरेक्ट क्लास कॉपी करतो, ठीक आहे, आपल्या इथे पेस्ट करतो. आणि इथे त्यांनी दिलेली वेळ असते की प्लेन सीएसएस मध्ये याची ऍक्च्युली प्रॉपर्टीज काय. आणि इथे आपल्याला वाचायला भेटेल की युटिलिटीज कंट्रोल हाऊ फ्लेक्स आयटम, ठीक. तर हे आपल्याला वाचता यायला पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला पूर्ण डॉक्युमेंटेशन कसं यूज करता माहिती पाहिजे टेलविनसाठी. कारण टेलविनसाठी जो सर्वात आधी काय म्हणता येईल जी स्टेप आहे, ठीक आहे, ते शिकण्यापेक्षा आधी की तुम्ही डॉक्युमेंटेशन वाचता कसं, त्याला यूज कसं काय करता हे इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला जे क्लासेस आहे, ठीक आहे, आता तुम्ही चॅट जीपीटी थ्रू बी करू शकता, ठीक आहे, पण स्टार्टिंगला मी तर सांगेल की अवॉइड करा. सर्वात आधी तुम्ही इथे जा, डॉक्युमेंटेशन पूर्ण बघा, वाचा, ठीक आहे, त्याच्यात काय लिहिलंय ते समजून घ्या, आणि त्याच्यानंतर ते यूज कसं काय करता सर्वात इम्पॉर्टंट तो पार्ट आहे. डायरेक्ट चॅट जीपीटीला विचारण्यापेक्षा, ठीक आहे, स्टार्टिंगला इथे जा, इथे सर्च करा की क्लासेस काय. कारण इथे केलं ना तुम्ही सर्च, ठीक आहे, आता मी बोललो फक्त फ्लेक्स, फ्लेक्स केलं की तुम्हाला इथे सर्वच भेटून जाईल फ्लेक्सच्या बाबतीत, जेवढं तेवढं. चॅट जीपीटी तुम्हाला फक्त तुम्ही बोलले की फ्लेक्स फक्त एवढंच देईल, ठीक आहे, असं काही स्टाईल करून देईल थोडीफार, पण जे तुमच्या लक्षात राहणार तुम्हाला समजणार नाही की ऍक्च्युली त्यांनी केलं काय, ठीक आहे. कारण की जेव्हा तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, ठीक आहे, किंवा ते एआय थ्रू होत नाहीये, तर तुम्हाला स्वतः इथे डॉक्युमेंटेशन लावून, ठीक आहे, ते इथे रिव्ह्यू करून क्लासेस वगैरे सर्व त्याच्यानंतर ते अप्लाय करावं लागतं. त्यामुळे एकदा डॉक्युमेंटेशन नीट बघून घ्या, ते यूज कसा करता मी तर सांगितलंच आहे तुम्हाला. तर आपण आता इंट्रोडक्शनला स्टार्ट करू, ठीक आहे. टेलविन काय आहे, आणि सॉरी पहिले इंट्रोडक्शन करू, त्याच्यानंतर इन्स्टॉलेशनला स्टार्ट करू, ठीक आहे. टेलविन आली गावर, ठीक आहे. टेलविनचे बेनिफिट्स काय आतापर्यंत, टेलविनमुळे काय चेंज झालं डेव्हलपमेंटमध्ये, किंवा डेव्हलपमेंट किती फास्ट झाली टेलविनमुळे, त्याच्या आधी आपण डेव्हलपमेंट चालू कशी होती की प्रत्येक वेळी आपण सीएसएस बनवत होतो फाईल, ठीक आहे. तर मी पूर्ण एक्सप्लेन करेल, आणि ही जे व्हिडिओ असेल तुम्हाला पूर्ण, ठीक आहे, ही तुम्हाला भेटून जाईल. याच्यात पूर्ण कव्हर असेल तुमचा फ्रॉम टेलविन इंट्रोडक्शन टू इन्स्टॉलेशन आणि प्रोजेक्ट, आणि त्या बाकीच्या व्हिडिओ त्या भेटून जातील. पण ही असेल, इथे जर काही डाऊट असेल तर लगेच विचारू नका, ठीक आहे. कारण की ही मेन आहे एवढा पार्ट, ठीक आहे, ऍटलिस्ट इंट्रोडक्शन पर्यंत आणि ह्या तीन कॉन्सेप्ट पर्यंत. आणि याच्यानंतर आपण आता ऍक्च्युअल एक प्रोजेक्ट बनवणार आहे, ठीक आहे, एक लँडिंग पेजचा. मग तिथे तुम्हाला प्रॉब्लेम नको यायला, त्यामुळे आपण आताच क्लिअर करून की ह्या कॉन्सेप्ट सर्व फ्रॉम इन्स्टॉलेशन टू इंट्रोडक्शन. ओके, तर सर्वात आपण आधी येऊ इथे डॉक्युमेंटेशन वरती, आणि इथे काय लिहिले त्यांनी, ठीक आहे, इन्स्टॉलेशन केस इथे आपण त्यांच्या होम पेजवर, ठीक आहे. आता इथे काय बोलले ते, रॅपिडली बिल्ड मॉडर्न वेबसाईट, ठीक आहे. ज्या मॉडर्न वेबसाईट आहे त्या आपण रॅपिडली बिल्ड करू शकतो विदाउट एव्हर लिव्हिंग युअर HTML. म्हणजे आपण सीएसएस मध्ये काय करतो, ठीक आहे, हा सॉरी, इथे टेलविन मध्ये काय करतो, HTML मध्येच आपण स्टाईल डिफाईन करतो बघा, इनलाईन स्टाईल, ठीक आहे. इथे क्लास दिला आणि इथे आपण त्याचे युटिलिटी जे क्लासेस असतात ते डिफाईन करतो. ह्या त्यांनी इमेज साठी केली, साईज दिली 48, शॅडो किंवा हा राऊंडेड एम्प्टी दिसेल, या गोष्टी इथेच डिफाईन करतो. पण आपण वेनिला सीएसएस यूज करतो तेव्हा काय करतो, एक स्टाईल डिफाईन करतो, त्याच्यानंतर तिथे परत आपण जे क्लास असेल त्याला
नॉट टाकतो, परत मध्येला ऍक्सेस करतो, मग परत कर्ली ब्रॅकेट्स, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण वेबसाईट स्टाईल वन बाय वन जेवढे कंपोनंट एलिमेंट असतील आपले त्यांना देत असतो, किंवा एक ही डिव्हिजन आहे, ठीक आहे. मग त्याला परत आपल्याला वाटते की त्याला रिस्पॉन्सिव्ह बनायचं असेल ते, त्यासाठी आपण वेगळ्या मीडिया क्वेरीज घेतो, ठीक आहे. याप्रमाणे आपण आतापर्यंत डेव्हलपमेंट करत आलो. पण टेलविन काय बोलते की विदाउट लिव्हिंग युअर HTML तुम्ही मॉडर्न वेबसाईट ज्या आहेत त्या रॅपिडली बिल्ड करू शकता. रॅपिडली काय होईल की तुमचा कोड हा ऑर्गनाइज राहील, ठीक आहे. तुम्हाला प्रत्येक इथे जाऊन परत HTMLचं इथे जायचं, किंवा एक नवीन तुमची जी CSS फाईल असेल जी तुम्ही इथे लिंक करणार, ठीक आहे, HTML आपल्या पेजला, ते न करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट येऊन जसे आपण इथे करायचे. मला एक एक्झाम्पल HTML आणि CSS आपल्या एक्झाम्पल. आता आपण इथे स्टाईल लिहिले, आता हे स्टाईल टॅग तुम्हाला असं असेल. आता हे डिफाईन करायची तुम्हाला गरज नाही राहणार स्टाईल, ठीक आहे. कारण की आपण आतापर्यंत असंच करत आलो की ते स्टाईल केली डिफाईन, त्याच्यानंतर इथे आलो प्रत्येक एलिमेंट इथे बॉडीला आपण स्टाईल दिली, ठीक आहे. त्याच्यानंतर परत त्या क्लासला टार्गेट केलं, कंटेनरला त्याला दिली परत, तिथे आपण आलो. इथे काय केलं आपण, परत मीडिया क्वेरीज दिली. आपण बोललो की मिनिमम आपण डिफाईन करू, त्याच्यानंतर मॅक्सिमम हे डिफाईन केलं. मग तसंच आपण परत मोबाईलला टार्गेट केलं. पण आता इथे कसं, इथे आपण किती कार्ड बनवले होते, ऍटलिस्ट 1 2 3 4 5 आणि 6, ठीक. आता एवढे स्मॉल वेबसाईट राहतच नाही. आपण आता जेव्हा बनवू ऍक्च्युअल प्रोजेक्ट, ठीक आहे, आपलं एक लँडिंग पेज, तेव्हा तुम्हाला कळेल. मग हे ऑर्गनाइज करणं हार्ड होऊन जाईल, कारण की तुम्हाला इथे परत HTML लिहावं लागेल, ठीक आहे. इथे तुम्ही लेआउट डिसाईड करताना तुमच्या वेबसाईटचा, परत इथे क्लास करायचा किंवा इथे टार्गेट करायचं त्या क्लासला, परत इथे स्टाईल द्यायची, परत यायचं, परत इथे तुम्ही तुमचं स्ट्रक्चर लेआउट डिझाईन करणार HTML, परत इथे टार्गेट करणार क्लासला, ठीक आहे. त्याच्यानंतर मग परत तुम्ही येणार लास्टला बघणार रिस्पॉन्सिव्ह आहे का नाही. परत इथे मीडिया क्वेरीज एक एक क्लाससाठी तुम्ही लिहित असणार की याच्यावर कसे दिसणार आहे, मोबाईलवर कसं दिसेल, टॅबलेटवर कसे दिसेल, किंवा लार्ज डेस्कटॉपची साईज असते, ठीक आहे, त्याच्यावर कसं दिसेल. ते अवॉइड करण्यासाठी, ठीक, म्हणजे कोड जो असतो आपला तो मॅनेजेबल बनवण्यासाठी, ऑप्टिमाइज बनवण्यासाठी CSS जी स्टाईल असते आपल्या पेजची ती ओव्हरराईड नको व्हायला, ठीक आहे. आणि डेव्हलपमेंट असते ती मॉडर्न वेबसाईटची फास्ट व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं, टेलविन इन्स्टॉल केलं आपल्या याच्यात. मग टेलविन मध्ये आता काय होतंय, आपण फक्त इथे येतो, डिफाईन केले बॅकग्राऊंड, इथे लगेच बॉडीला कलर लागून जाते की बॅकग्राऊंडचा जो कलर असेल तो हा असेल, ठीक आहे. इथे आपण स्क्रीन साईज देतो मिनिमम, इथेच आपण स्टाईल डिफाईन करतो आपल्या वेबसाईटची, ओके. त्याप्रमाणे हे जास्त याला म्हणतात ऑप्टिमायझेशन, आणि कोड जो असतो तो मेंटेनेबल असतो. म्हणजे उद्या जर तुम्हाला वाटते की तुम्हाला ह्या इमेजची स्टाईल चेंज करायची असेल, ठीक आहे, तर तुम्हाला इथे जाऊन शोधायची गरज नाही राहणार. इथे तुम्ही स्टाईल डिफाईन केली, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्हाला इथे येऊन परत डिफाईन करायची गरज नाही राहणार. तुम्ही डायरेक्टली टेलवर यूज करता येतं. इथे इथे जाऊ, इथेच तुम्हाला कळून जाईल की ऍक्च्युली काय तुम्हाला काय कोणत्या एलिमेंटला किंवा कोणत्या टॅगला तुम्हाला टार्गेट करायचं, किंवा तुमचा कोणता इथे आपण क्लास दिलाय त्याला टार्गेट करून तुम्हाला स्टाईल चेंज करायचा असेल त्या पर्टिक्युलर कंपोनंटचे. त्याप्रमाणेच पुढे अजून त्यांचे फायदे काय आपण अजून बघू. आता ठीक आहे, आपण रिस्पॉन्सिव्ह डिझाईन बघू. तुम्हाला बोललो होतो एक्झाम्पल, त्याचा एक टेलविनचा फायदा आहे की ते बाय डिफॉल्ट मोबाईल फर्स्ट अप्रोच, म्हणजे तो बाय डिफॉल्ट जो असेल तो सर्वात जी स्मॉल स्क्रीन असते त्याला टार्गेट करतो, त्याच्यानंतर आपण मीडियम किंवा लार्ज स्क्रीनला टार्गेट करतो. आता आपण जाऊ त्याच्या इन्स्टॉलेशन मध्ये, टेलविनचं इन्स्टॉलेशन करता कसं. ठीक आहे, आता हे रिॲक्ट साठी, ठीक आहे, याचं आपल्याला काही आपण आता करत नाही, ठीक आहे. याच्यानंतर जो पार्ट येईल रिॲक्टचा तुमचा, त्याच्यात आपण ते इन्स्टॉल करू. बट ते आपण 2 मेथड बघितलं होती, तुम्हाला बोललो होतो की आपण CDN थ्रू ही करू शकतो. CDN ने काय करायचं असतं, फक्त कॉपी करायची स्क्रिप्ट,
आणि आपल्या HTML चा तिथे मेटा टॅगचा एक्झॅक्ट खाली आणि हेड टॅगच्या मध्ये जायचं आणि इथे फक्त पेस्ट करून द्यायचं. इथे आलो आपण केली असू आपण आलो इथे आपण काय करतो इथे येतो आणि ती स्क्रिप्ट असेल तशी इथे पेस्ट करून देतो. ठीक आहे. तर मग याच्याने प्रॉब्लेम काय येतो, ठीक आहे, त्यांनी इथे आपल्याला दिले ऑलरेडी डॉक्युमेंट, त्यांचं डॉक्युमेंटेशन पण आलो आपण. ठीक आहे. ते काय बोलले टेलविन, ठीक आहे, use the place CDN to try Tailwind right in browser without any build set. ठीक आहे. The plain CDN is designed for development purpose only. ठीक आहे. म्हणजे प्रोडक्शनला यूज नाही करत, फक्त डेव्हलपमेंट असेल किंवा तुम्हाला प्रॅक्टिस करायचं असेल, ठीक आहे, त्याच्यासाठीच आपण यूज करतो. कारण हे यूज केलं, ठीक आहे, या CDN थ्रू आपण जर कोड करायला गेलो तर प्रॉब्लेम काय येतो, जे आपल्याला सजेशन येतं, ठीक आहे, आता येतील याच्यात कारण की आपण इन्स्टॉलेशन केले कमांड लाईन इंटरफेस. बट जर इथे मी गेलो आणि त्याच्यात एक्सटेन्शन जे सजेशन राहतात, फॉर एक्झाम्पल हे टेक्स्ट, ठीक आहे, आता हे सजेशन येतं आपल्याला वन बाय वन, ठीक आहे, हे आपल्याला दिसत नाही कारण की तो वाचतो तो फक्त डेव्हलपमेंट पर्पजसाठी असतो. ते मी एक्सटेन्शन तुम्हाला बोललो होतो ते हे एक्सटेन्शन हे इन्स्टॉल केल्याने काय होईल, तुम्हाला क्लास बी रिमेंबर करावं लागतं, ते राहणार नाही. तुम्ही फक्त इथे जरी गेले, ठीक आहे, डेव्हलपमेंट मध्ये कोणताही पेज घेतलं, ठीक आहे, इथे फक्त एक असं सर्च केलं डिव्हिजन आणि क्लास सध्या केलं टेक्स्ट. आता बघा इथे मला ऑटो सजेशन यायला लागलं, परत इथे बोललो मी रेड, ठीक आहे, बघा हे तुम्हाला येणार नाही जर तुम्ही इन्स्टॉलेशन तर CDN थ्रू केलं. पण आता आपल्याला कशाने करायचे, कमांड लाईन इंटरफेस. तर आपण एक काम करू, इथे एक नवीन प्रोजेक्ट तयार करू टेलविन साठीच आणि त्याच्यात मग इन्स्टॉलेशन करू आणि मग वन बाय वन आपला परत आतापर्यंत जेवढे टॉपिक झाले त्याच्यावर एक आपण वेब पेज तयार करू आणि ठीक आहे. पर्यंत कोणाला डाऊट आहे? इथपर्यंत डाऊट असेल तर इथे मला मेसेज करा किंवा अनम्यूट करा स्वतःला, विचारा. ओके, तर ठीक आहे, आपण आता इन्स्टॉलेशन करू आणि त्याच्यानंतर परत आपला डेव्हलपमेंटचा जो एक स्मॉल प्रोजेक्ट आपण तयार करणार आहे, ठीक आहे, एक होम पेज ते आपण डिझाईन करू.
ओके, ते आता आपण येऊ. सर्वात आधी आपण इन्स्टॉलेशन आता एक नवीन फोल्डर तयार करू. सर्वात आधी टेलविन मध्येच आपण प्रोजेक्ट मध्ये इन्स्टॉल करू. त्याचं नाव देऊ आपण टेलविन इन्स्टॉलेशन. ओके, आता आपण सेम फोल्डर स्ट्रक्चर ठेवू, कारण की तुम्ही बी कन्फ्युज होईल जसं याचं होतं सेम. याची आपल्याला गरज नव्हती डिस्ट्रिक्शन. हा सीडीएन थ्रस आपण इथे येऊ. सर्वात आधी आपण आता ओपन करून मी सांगतो की टर्मिनल ओपन कसं काय करता. पहिले आपण एक फोल्डर बनवू. ठीक आहे, याच्यामध्ये सर्वात आधी इथे जाऊन न्यू फोल्डर, त्याचं नाव देऊ आपण डेस्टिनेशन. तर आपण याच्यामध्ये त्याच्यात एक फाईल बनवू आपण, त्याचं नाव इंडेक्स डॉट एचटीएमएल. डॉट एचटीएमएल त्याच्यानंतर देऊ आपण अजून एक फोल्डर. हा काय, थांबा एक मिनिट. फोल्डर डायरेक्ट तुम्हाला कमांड टाईप टर्मिनल ओपन. आपण येऊ इथे सीडी इन्स्टॉलेशन. परत आलो इथे सीडी डिस्ट्रिक्ट मध्ये आलो. डिस्ट्रिक्ट मध्ये तिथे आपण डिक्शनरी इंडेक्स इंडेक्स डॉट एचटीएमएल. ओके, ठीक आहे. एचटीएमएल बनवले. आता आपल्याला बनवायचे आहे एक सीएसएस. स्टाईल डॉट सीएसएस. ठीक, आता आपल्या दोन्ही बनत आहे एचटीएमएल प्लस सीएसएस. एक मिनिटामध्ये ना एक फोल्डर मध्ये आलो आपण. ठीक आहे, फोल्डर केला आपण तयार, एक टेलविन गाईड म्हणून. त्याच्यात आपण हे दोन फोल्डर तयार केले, एक सोर्स आणि लिस्ट. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकली इंडेक्स डॉट एचटीएमएल आणि स्टाईल डॉट सीएसएस, आणि सोर्स मध्ये आपण दिले आपली इनपुट डॉट सीएसएस. ठीक आहे, जसं आपण पहिले याला केलं होतं आधीच्या फोल्डरला सेम. ओके, इथे आपण दिली मध्ये आपण दिली इंडेक्स डॉट एचटीएमएल. हा पहिला आपण जसं बनवलं होतं तसं. त्याच्यानंतर इथे दिली स्टाईल डॉट सीएसएस. सेम आपण इथे फॉलो करणार. इथे इनपुट सीएसएस दिलं होतं आपण त्याचप्रमाणे. तर आपण इथे या आपल्या डॉक्युमेंटेशन कडे सर्वात आधी आलो. ते काय बोलताय आधी वाचून घेऊ आपण, त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप इन्स्टॉलेशन चालू. आलो आपण आणि गेलो इथे इन्स्टॉलेशन. ते काय बोलले, आपण तुम्हाला सीडीएनचं बोललो. ठीक आहे, ते इझी आहे. सीडीएनचं फक्त कॉपी करून तिथे पेस्ट करून द्यायचं. पण मी त्यांचं ड्रॉबॅक बोललो की तुम्हाला प्रॉब्लेम काय त्याचा. ते काय बोलताय, ठीक आहे, इन्स्टॉल टेलविन सीएसएस, इन्स्टॉल अँड टेलविन सीएलआय विथ npm. ठीक, इम्पोर्ट टेलविन सीएसएस टू युअर इनपुट. ही जी फाईल असेल, ठीक आहे, इनपुट सीएसएस फाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर टर्मिनल मध्ये आपल्याला ही कमांड रन करायची. ठीक आहे, म्हणजे कॉपी पेस्ट आहे. ठीक आहे, आपल्याला काही जास्त हे नाही करायचं, ते इथून कॉपी करायचं कमांड टेलविन सीएसएस चा. चालू
इथे करायचे आपल्या फोल्डर मध्ये जाऊन फक्त हे फोल्डर असेल ठीक आहे जिथे आपल्याला इन्स्टॉल करायचे ते इथे टाकून कंट्रोल व्ही केलं आता टेलविन इन्स्टॉल त्याच्या हे बघ इथे आता झाले आपली टेलविन इन्स्टॉल आता याच्यानंतर काय बोलता येते आपण ते बोलले की आपली जी फाईल असेल ती की सोर्स इनपुट डॉट सी एस एस मध्ये जाऊन हे इम्पोर्ट असेल ते टाकून मग आपण इथे येऊ परत कॉपी करू इथे जाऊ सोर्स मध्ये आपली फाईल असेल इनपुट डॉट सी एस एस इथे आलो परत कंट्रोल सी हे बाकीचे क्लोज करतो पण इथे आलो आणि बोललो की या सोर्स मध्ये जाऊन इनपुट डॉट सी एस एस पेस्ट करू ठीक आहे आता हे पण केलं आपण अजून काय बोलता येते ते बोलताय की स्टार्ट कमांड लाईन सेल आहे बिल्ड प्रोसेस ठीक आहे ही कमांड आपल्याला करायची कॉपी आणि आपल्याला इथे येऊन करायचे आहे पेस्ट ठीक आहे आता हे बघू आपण चालू आहे काय सोर्स मध्ये आपल्याला भेटते इनपुट डॉट सी एस एस ठीक आहे फक्त आउटपुट डॉट सी एस एस आपली सोर्स मध्ये नाही ठीक आहे आता आपण इथे डॉट सी एस एस आणि याला आपण करून देऊ कारण ओके इथे आपल्याला आले म्हणजे आपलं टेलविन इन्स्टॉलेशन आहे ठीक आहे इथे बघा टेलविन सी एस एस व्हर्जन 4.3.1 झाले इन्स्टॉल म्हणजे आपण याला करू शकतो यूज ओके ते झाले आपल्या आउटपुट सी एस एस इनपुट सी एस एस ते बोलत आहे की नंतर आपल्याला काय करायचं चालू परत डॉक्युमेंटेशन वरती ते बोलत आहे की हे जे आउटपुट डॉट सी एस एस आहे ती कॉपी करा आणि इथे आपले जे एच टी एम एलचं पेज आहे आपण इथे पेज बनवलं होतं ठीक आहे इंडेक्स डॉट एच टी एम एल आपण देऊया टाईप इथे आलो इंडेक्स डॉट एच टी एम एल वरती इथे बोललो की डॉक्युमेंट मध्ये आपण पहिले नाव चेंज करू नाव देऊ आपण काय देऊ होम पेज नाव होम पेज हे नाव देऊ आपल्या वेबसाईटचं होम पेज फॉर आपण होम पेज देण्यापेक्षा आपण एक काम करू फुटबॉल बॉल वेबसाईट असं नाव किंवा नाव असं नाव देऊ फिफा वेबसाईट हे नाव देऊ इथे येऊ आणि करू आपण परत हे जे आहे कॉपी ते बोलले ते एक्झॅक्ट पेस्ट करायला येऊन एक्झॅक्ट याच्या खाली पेस्ट तर आपण बॉडी मध्ये आणि आता आपण रन करून बघूया की आपल्याला ऍक्च्युली येत आहे का सजेशन येत आहे म्हणजे आपलं इन्स्टॉलेशन परफेक्ट झालंय तर आपण आय एम एस आणि आता करू लाईव्ह आपण चेक
आता आपण वेबसाईटला आपल्या रन करू. स्टॉप आपण जाऊया गो लाईव्ह. ओके, आपल्याला बघा इथे झालेलं दिसतं. आपलं इन्स्टॉलेशन झाले. आपण एक काम करू, त्याला फक्त टेक्स्ट जो असेल तो रेड करून बघू. पण सोर्स शॉट होऊन जाते आपली टेलविन ला अप्लाय होते असं आपलं चेंज करते नाही बस. टेक्स्ट इथे काहीतरी येतोय, तो चेक करू काय प्रॉब्लेम काय इन्स्टॉलेशन. टेक्स्ट रेड पाहतो आपल्याला इथे. टेक्स्ट केलं काय बघू द्या. टेक्स्ट रेड फॉर्म 2008 पण स्टाईल मध्ये स्टाईल डॉट सीएसएस मध्ये इथे काय केलं होतं का आपण. स्टाईल डॉट सीएसएस आय थिंक जे असेल ना आपली इम्पोर्टेड फाईल. एक मिनिट फक्त, आपण जी कमांड टाकली ना इथे आपण टाकूया स्टाईल डॉट सीएसएस आणि आता रन. आता परफेक्ट होतो. तर इथे आपण जाऊ HTML मध्ये आउटपुटच्या ऐवजी आपण इथे टाकू सेम ॲज आपण प्रिव्हियस केलं होतं. HTML डायरेक्ट कॉपी पेस्ट. आता चेक करू. आता येते स्टाईल सोर्स टेलविन स्टाईल डॉट सीएसएस एम्प्टी येते ना आपल्याला ती हवी. काय प्रॉब्लेम आहे आपण वन बाय वन चेक करू, कारण की तुम्हाला काय प्रॉब्लेम होईल इन्स्टॉलेशन. सोर्स डॉट सीएसएस मध्ये टाकू डॉट सीएसएस ही आहे परफेक्ट, नो प्रॉब्लेम. टाकली आउटपुट मध्ये प्रॉपर्टीज. इथे काही इश्यू नाही. त्याच्यानंतर इथे आहे स्टाईल डॉट सीएसएस मध्ये आपल्याला करायचं ते आपण सीएसएस इथे कॉपी करू आणि आपलं जे फाईल आहे स्टाईल डॉट सीएसएस पेस्ट. आता चेक करू. आता झालंय बघा. याचा आता कलर जो असेल आपला रेड झाले म्हणजे आपली टेलविंड आता सक्सेसफुली इन्स्टॉल झाली. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय असतो जेव्हा तुम्ही, ठीक आहे, हा तुम्हाला रिॲक्टला नाही येणार प्रॉब्लेम. फक्त इथे जेव्हा इथे तुम्ही वॉच करताय, ठीक आहे, व्हील इंटरफेस, तर तुम्ही हे फोल्डर स्ट्रक्चर असेल ना तुमचं प्रॉपर एकदा चेक करून घ्यायचं की ऍक्च्युअली तुमची इनपुट सीएसएस कुठे, आउटपुट सीएसएस कुठे, तुम्ही लिंक कशाला करणार आहे. त्यामुळे एवढ्या त्या गोष्टी असतील त्या चेक करून घ्यायचं, कारण की त्यांचं जे सोर्स होता, ठीक आहे, त्यांचा इथे इंडेक्स डॉट HTML बरोबर. ते काय बोलले सोर्स मध्ये आपण इंडेक्स डॉट HTML फाईल कुठे ठेवली होती याच्यामध्ये या फोल्डर, त्यामुळे हा इश्यू आला. इथे स्टाईल करू. आता आपण स्टार्ट करू आपल्या वेबसाईटला स्टाईल करू. आता वन बाय वन आपण पहिले नेव्हिगेशन बार, त्याच्यानंतर तुमचं जे हिरो सेक्शन येते, ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं एक मेन सेक्शन आणि फुटर, असं तीन आपण कंपोनंट आपण बनवू. त्याच्यानंतर मग त्याच्याने आपण वेगवेगळ्या क्लासेस बघू टेलविन मधल्या आणि डॉक्युमेंटेशन कसं काय यूज करताय तेही सांगू.
त्याच्या आधी आपण आता एक 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ, त्याच्यानंतर स्टार्ट करू. ठीक आहे, तर आपण आता स्टार्ट करू आपल्या वेबसाईट डिझाईनला फ्लिपकार्टचा. म्हणजे बोललो ते एक असं प्रॉपर आपण इमेजेस वगैरे टाकू. इथे एक एंटर स्क्रीन, इथे एक नेव्हिगेशन बार आहे, त्याच्यानंतर एक हिरो सेक्शन. तर वन बाय वन मी डिझाईन करत राहील आणि तुम्हाला एक्सप्लेन करत राहतो की आपण शूट बनवणार काय. त्यानुसार तुम्हाला आता इग्नोर करा. इथे आपली स्टाईल बनव चालू करू. ठीक आहे, सर्वात आधी आपण या बॉडीला क्लास देऊ. बॅकग्राऊंड कलर देऊ आपण. ठीक आहे, जो आपण प्रत्येक वेळेस द्यायचा असतो आज आपण बॉडीला कलर देतो. ठीक आहे, यावेळेस आपण थोडा चेंज करू. एका देऊ ग्रे कलर. ग्रे दिला. आता आपण इथून स्टार्ट करू. नेव्हिगेशन बार इथे कमेंट टाकतो तुम्हाला. नेव्हिगेशन बार इथे आपण डिफाईन करू टॅग नेव्हिगेशन न्यू एक क्लास बॅकग्राउंड ब्ल्यू. आपण 300 नंतर चेक करू एकदा लाईव्हला, मग आपल्याला वाढवता येईल. 300 पण टेक्स्ट घेऊ, त्याचं हाईट बस. तर एवढेच जाऊ आपण त्याला. तरी आता बघून घेऊ. टेक्स्ट टाकू, मग आपल्याला एक्झॅक्टली कळेल की कलर कोणता लागतो. त्याच्यानंतर डिव्हिजन जो आहे आपण टाकू सध्या माय वेबसाईट. आपण स्टाईल काहीतरी एक प्रॉब्लेम येतो आपल्याला. आणि काम करत एक मिनिट, याच्या आधी ना आपण H1 टाकू. H1 आता चेक करू. पहिले इथे लाईव्ह जाऊ, स्टॉप करू, परत लाईव्ह. आता येते ना, तर इथे टाकू.
आता येत नाही तो वॉच होत नाही एक तर तुम्हाला तो विषय टेक्स्ट स्टील ओपन क्लियर स्टाईल मध्ये जाऊ एक मिनिट आहे फक्त ऍक्च्युली इश्यू पूर्ण सॉल्व्ह करतो आता काय चालू झालो आपण सोर्स मध्ये गेलो बस प्रॉब्लेम होता आपल्याला इथे आपण इम्पोर्ट करायचं विसरलो गेलो कॉपी input.css कॉपी केला आपण इथे आणि जे आपली पेस्ट होती केलं पाहिजे आता सर्व फ्रुट्स इथे आपण आणि त्याच्यानंतर येऊ index.html बस आता चेक करू आपण स्टॉप करून परत स्टार्ट करू बोला आणि याचा कलर आहे टेक्स्ट रेडचा होता आता आपली CSS स्टार्ट केली म्हणजे लागली बॅकग्राउंड ब्लू 5 एक मिनिट एक मिनिट ओके आता सर्वात आधी आपण ओपन करू साईट आता हे लागत नाही ना बॉडी h1 class text correct still model install this काम करू आपण हे जे आहे ना ते पूर्ण डिलीट करून पहिलेपासून तुम्हाला इन्स्टॉलेशन प्रोसेस मी परत एक्सप्लेन करतो कारण तुम्ही कन्फ्यूज होऊन जाणार आणि मी बी कन्फ्यूज आहे ओके आपण येऊ इथे हे सर्व क्लोज करू फटाफट एकदम फोल्डर त्याचं नाव देऊ टेलविन गाईड याच्यामध्ये एक फोल्डर बनवू आपण त्याच्यानंतर एक त्यांच्या डॉक्युमेंटेशन प्रमाणे आपण परत येऊ त्यांच्या डॉक्युमेंटेशनवर
हे करू. सर्वात आधी फोल्डर मध्ये जाऊ, ते पण इन्स्टॉल करू. आपण आलो, गेली टेलविन इन्स्टॉल. त्याच्यानंतर काय बोलता येते, सोर्स मध्ये जा, तिथे input.css ऍड करायची फाईल. आपण इथे येऊ आणि तयार करू एक फोल्डर. तिथे त्याचं नाव आहे सोर्स. सोर्स मध्ये जाऊन input.css मध्ये जाऊन करा पेस्ट. हे केलं पेस्ट आपण. त्याच्यानंतर आहे ते बोलत आहे की टर्मिनल वर जा आणि रन करा. बस आपण इथे केलं. परत इथे आलो आणि बोललो की सोर्स मध्ये जाऊन एक फाईल क्रिएट करा, index.html. इथे आलो सोर्स मध्ये जाऊन फाईल क्रिएट केली आपण, index.html. हे झालंय डन. घ्यायला करू आपण क्लिअर. त्याच्यानंतर आपण चेक करू ऍक्च्युली क्लास टेक्स्ट रेड नोट्स. बस आपलं काम झालंय. लाईव्ह करायचं. दोन मिनिट. इम्पोर्ट करू फक्त स्टाईल. आपली टेबल डॉक्युमेंटेशन मध्ये काय बोलले, कॉपी करू सोर्स मध्ये. Something missing is still there. So index input table CSS output 0 perfect. output.css. आतापर्यंत एवढा प्रॉब्लेम दिला नाही आतापर्यंत इन्स्टॉलेशनला. काही काम नाही आपल्याला. आता आपण सर्व इथेच केले इन्स्टॉलेशन. input.css मध्ये जाऊन केली CSS टर्मिनलवरती आलो. कमांड आपण रन केली काय
footer CSV document run करू done. आता चेक करू झाले. एक कमांड रन करायची राहून गेली झाले आता परफेक्ट. डिटेल आता आपण लागू कोड करा. सगळ्यात आधी आपण देऊ इथे नेव्हिगेशन बारला स्टाईल देऊ आपण क्लास बॅकग्राऊंड ग्रे 100. त्याच्यानंतर एक नेव्हिगेशन बार टाकू. नेव्हिगेशन बारला देऊ आपण क्लास बॅकग्राऊंड ब्ल्यू देऊ आपण 500. त्याचं टेक्स्ट देऊ आपण. त्याचं टेक्स्ट असेल व्हाईट. करेक्ट. त्याच्यानंतर आपण येऊ इथे डिव्हिजन ऍड करू. पहिले सर्वात आधी तिला एक क्लास देऊ बॅकग्राऊंड ब्ल्यू 600. आपण ऍड करू याला max with auto something padding from matrix is 4x padding for analysis 4 take a flex it is on the flex column मीडियम आपण इथे टार्गेट केलं रिस्पॉन्सिव्ह मीडियम डिव्हाइस जेव्हा असेल ठीक आहे. बाय डिफॉल्ट आपला फ्लेक्स जो असेल तो कॉलम असेल पण जसं मीडियम डिव्हाइस देईल तो काय होऊन जाईल रो होऊन जाईल. म्हणजे आता मी सांगतो तुम्हाला एक्झॅक्टली होणार काय. त्याच्यानंतर जेव्हा आपण परत मीडियम डिव्हाइस आलं की आपण जस्टिफाय कॉन्टेक्ट जस्टिफाय बिटवीन ओके हे ऍड करू. त्याच्यानंतर परत मीडियम डिव्हाइस आयटम सेंटर ओके सॉरी रिमूव्ह. इथे आपण टाकू आपल्या वेबसाईटचा लोगो. आपण इथे ऍड करू लोगो. नंतर आपला इथे राहील आपला मेन्यूचा पार्ट. मेन्यू वरती आलो आपण इथे एक अनऑर्डर लिस्ट टाकू. अनऑर्डर लिस्ट मध्ये जो आपण एक क्लास फ्लेक्स परत फ्लेक्स देऊ. जसं तुम्ही CSS मध्ये द्यायचं परत फ्लेक्स कॉलम फ्लेक्स कॉलम. नंतर जसं आपण मीडियम डिव्हाइसला टार्गेट करू त्याच्यात परत देऊ आपण फ्लेक्स बरोबर. ठीक आहे. गॅप 4 मार्जिन आणि MD मार्जिन फ्रॉम टॉप 0. ठीक आहे. तर इथे फक्त आपण एक लिस्ट टाकू. होम सेम कॉपी पेस्ट अबाउट सर्विस अजून एक टाकू आपण सर्विस अबाउट प्लस सर्विस. आता चेक करू आपली साईड कशी दिसते. हे ऍड झाले आपलं अबाउट वॉच सर्विस. बरं आता याला आपली लागले नाही कारण आपल्याला परत द्यावं लागेल. कमांड रन करावं लागेल वॉच आपण वॉच टाकतोय तरी
आपण पहिले स्ट्रक्चर डिझाईन करू. एक मिनिट, आपण नंतर त्याला टार्गेट करून बरोबर करतो. ठीक आहे, आपण इथे लिहिले UI आपण इथे डिफाईन केला आपल्या बोर्डला. एक नेव्हिगेशन बार इथे राहील, लोगो आपल्या वेबसाईटचा. कॉपी पेस्ट. तर मेन्यू. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊ 5 मिनिटाचा, त्याच्यानंतर परत कंटिन्यू. ओके, ठीक आहे, आपण परत स्टार्ट करू. आपण एड केलं. आज आपण स्ट्रक्चर डिसाइड करून घेऊ प्रॉपर. ठीक आहे, मी 1 बाय 1 नंतर तुम्हाला टेलविंड एक्सप्लेन करेल. नंतर मग आपण वेबसाईटचा जो ओव्हरव्ह्यू असेल, ठीक आहे, तो पुन्हा आपण मी दाखवेल की ऍक्च्युली बनले कसे. आता इथे बनवलं सर्वात आधी नेव्हिगेशन बार. आता नंतर आपण बोलू. आपण इथे करू येलो. ब्ल्यू दिला तर आपण याचा कलर चेंज करू. येलो, परत येलो. टेक्स्ट 400 थोडी कमी करू. परत 3. ठीक आहे, आता इथे आपला नेव्हिगेशन बार तो चालू झाला होता. ठीक आहे, आणि ते कमेंट टाकतो आधी. नेव बार हा आपण करू इथे एंड. आपला इथे नेव्हिगेशन बार झाला आहे. पुढे क्लोज एंड नेव्हिगेशन. त्याच्यानंतर आपण एक ऍड करू दुसरा सेक्शन. तो राहील आपला हिरो सेक्शन. सेक्शन तर आपण एक टॅग देऊ आपल्या सेक्शन. तर आपण आधी एक एक्झाम्पल बघून आपल्याला ऍक्च्युअली बनवायचं कसं आहे, त्यानुसार मग आपण टार्गेट करू आपलं हिरो सेक्शन दिसेल कसं. पण इथे एक वेबसाईट सर्च करू. हे नाही बनवलं. आपण त्यांची वेबसाईट बघू ऍक्च्युली आहे कशी, त्याप्रमाणे आपण चालू करू. ओके, आपण आलो इथे. ठीक आहे, असे सेम तर नाही बनवणार आपण, बट बेसिक लेवलला आपण एक लँडिंग पेज बनवू. Now refresh. Close. ओके, तर ही आहे जी FIFA.comचं ऑफिशियल वेबसाईट. आपण बघू. तिच्यातले काय काय सेक्शन आपण घेऊ आणि त्याप्रमाणे डिझाईन करू. रेग्युलेशन्स हे तर आपण नाही टाकणार. ठीक आहे, आपल्याला काही काम नाही. हा पहिला याचा सेक्शन आपण टाकू हा लोगो. ठीक आहे, हा ब्ल्यू असं नेव्हिगेशन बार त्याच्या खाली. तिथे आपला लोगो येईल फिफा.
वर्ल्ड कप 2026. त्याच्यानंतर हे आपण टाकले अबाउट सर्व्हिस वगैरे. आपला हिरो सेक्शन आहे तिथे. मेन सेक्शन आपण असं न टाकता थोडं वेगळे डिझाईन करू. त्याच्यानंतर हे असे कार्ड टाकू वाटले असते, ठीक आहे, की मॅच कोणता आहे, करंट मॅच कोणता झाले, स्कोर वगैरे डिसाईड करू. हायलाईट नाही टाकणार आपण, टॉप स्टोरेजची गरज नाही. एक इथे अजून एक सेक्शन घेऊ. त्याला आपण देऊया अबाउट सेक्शन देऊ, ठीक आहे. अबाउट नंतर येईल आपलं लास्ट जो येईल याप्रमाणे आपण असं काहीतरी करू अबाउट सेक्शन. हा, इथे लास्ट आपल्याला फुटर टाकून म्हणजे आपण कोणते डिसाईड केले कंपोनंट आता. हा, एक नेव्हिगेशन बार, ठीक आहे, एक हिरो सेक्शन, ठीक आहे. एक्झॅक्ट असं नाही राहणार बट आपण टाकू, ठीक आहे. याला हिरो सेक्शन म्हणत आहे एक. त्याच्यानंतर हे असे कार्ड टाकणार आहे आपण रिसेंट मॅचेस, ठीक आहे, 1 2 3 4. त्याच्यानंतर आपण टाकणार आहे अबाउट सेक्शन आणि अबाउट नंतर येईल आपलं फिफाचं हे फुटर सेक्शन. तर आपण आलोय आतापर्यंत इथे. आता परफेक्ट. त्यानंतर आपण टाकू इथे मेन्यू मध्ये आता आपण इथून चालू करणार आहे आपलं हिरो सेक्शन. हिरो सेक्शन अच्छा ऑलरेडी डिफाईन केले. सॉरी, हिरो सेक्शन आपण देऊ आधी क्लास